नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 परीक्षेची पूर्वतयारी पाहू आपण. पेपर सोडवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना, प्रश्न व उपप्रश्न यासाठी असणारे गुण आणि कोणत्या प्रकरणात कोणते प्रश्न येणार आहेत या संबंधीचा सविस्तर तपशील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर विज्ञान भाग 1 आणि 2 या दोन्ही प्रकरणाचं आपण पाहणार आहोत. तर मार्च 2022 साठी विज्ञान विषय हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या विज्ञान विषयाची पूर्वतयारी करताना पेपर पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या संबंधीच्या सूचना, पेपर सोडवायच्या अगोदरच्या सूचना समजून घेणं महत्त्वाचे आहेत की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आपल्याला गणक यंत्राचा वापर करता येणार नाही. जे गणित आहेत विज्ञानामधले ते सोडवण्यासाठी गणक यंत्राचा वापर करता येणार नाही. तिसरी सूचना आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण काय करणार आहेत, आपल्याला दर्शविणार आहेत. म्हणजे उजव्या साईडला जे दाखवलेले आहेत ते गुण आपल्याला आहेत. तिसरी महत्वाची सूचना आहे, सर्वात महत्वाची सूचना चौथी, की प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तरे जे आहेत ते आपल्याला कसे सोडवायचे, त्याचं मूल्यांकन कोणचं गृहीत धरल्या जाणार आहे. तर तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्याच्या पुढे त्याचा पर्याय लिहायचा आहे, तरच आपल्याला त्याचं गुणदान होणार आहे, नसता त्याला गुणदान होणार नाही. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचे मूल्यांकन केवळ प्रथम प्रयत्न, म्हणजे तुम्ही सुरुवातीला जो पहिला प्रयत्न करणार आहेत तेच प्रयत्न गृहीत धरूनच गुण दिले जाणार आहेत. आणि जर तुम्ही ते प्रश्न खडाखोड करून लिहिले तर मग मात्र गुणदान केले जाणार नाही. उदाहरणार्थ कसं, की हे प्रश्न क्रमांक लिहिला तुम्ही, प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर लिहिलं अ आणि पुन्हा याला खोडलं आणि त्याच्या खाली पुन्हा ब लिहिलं तर मग मात्र ह्यासाठी गुणदान केलं जाणार नाही. ही एक महत्वाची सूचना लक्षात ठेवली पाहिजे आपण सोडवत असताना. पुढची सूचना काय आहे, की बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न लिहून त्यांच्या समोर अचूक पर्याय म्हणजे वर्ण अक्षर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. अ ब क. एरवी आपण नेहमीच्या पद्धतीमध्ये कशी करत होतो, की प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये रिकाम्या जागा आहेत आणि ती रिकामी जागा लिहिली की आपण असं समजत होतो की रिकामी जागा आपण लिहिली, आता आपल्याला पूर्ण मार्क मिळणार आहेत. पण आता बदललेल्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला त्याचं वर्ण अक्षर लिहिणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची सूचना काय आहे, तर आवश्यक तिथे शास्त्रीय कारणे किंवा तांत्रिक दृष्ट्या योग्य अशी तुम्हाला आकृती काढून त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. तर ह्या झाल्या आपल्या भाग 1 आणि भाग 2 यासाठी सूचना. तर आता आपल्याला काय बघायचंय, की कोणते प्रकरण आहेत कोणत्या प्रश्नासाठी. प्रश्न क्रमांक 1 साठी पाहू आपण. प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये 5 गुण असणार आहेत. तर हे 5 गुण कशासाठी आहेत, कुठले कुठले प्रश्न विचारणार आहेत, कोण्या प्रकरणावर 5 गुणाचे प्रश्न विचारणार आहेत. आणि सर्व उपप्रश्न म्हणजे बहुपर्याय, प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे पहा कुठले कुठले प्रश्न येणार आहेत. दुसरं प्रकरण येणार आहे कोणचं, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. याच्यावर 1 मार्काचा प्रश्न येणार आहे आपल्याला. प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, त्याच्यावर 1 मार्काचा प्रश्न विचारणार आहे. पुन्हा त्याच धड्यावर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
याच्यावर 1 मार्काचा प्रश्न. म्हणजे प्रकरण क्रमांक 3 साठी 2 रिकाम्या जागा विचारणार आहेत आणि उष्णता 5वं प्रकरण याच्यावर 1 रिकामी जागा विचारणार आहेत आणि 6वं प्रकरण याच्यावर 1 रिकामी जागा विचारणार आहेत. म्हणजे पहिलं, तिसरं, 5वं आणि 6वं हे प्रकरण पहिल्या प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 अ साठी विचारणार आहेत. म्हणजे ह्या तिसऱ्या धड्यावर 2 प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. हे झाला प्रश्न क्रमांक 1 अ. प्रश्न क्रमांक 1 ब बघू आपण. प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये पण 5 प्रश्न असणार आहेत. पण याच्यामध्ये काय आहेत, याच्यामध्ये 5 प्रकारचे 5 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण मिळणार आहे. उदाहरणार्थ म्हणजे वेगवेगळे प्रश्न असणार आहे. उदाहरणार्थ कोणचे, जोड्या लावा असणार आहे 1 मार्काचा, सहसंबंध ओळखा 1 मार्काचा, चूक किंवा बरोबर 1 मार्काचा किंवा वेगळा घटक ओळखा 1 मार्काचा. अशा प्रकारचे 5 प्रश्न असणार आहेत. यासाठी कुठल्या धड्यातले प्रश्न येणार आहेत अपेक्षित, तर पहिला गुरुत्वाकर्षण धड्यातला 1 प्रश्न येणार आहे. तिसऱ्या धड्यातलं रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, याच्या अगोदरच्याही प्रश्नामध्ये त्याचे 2 मार्क होते आणि इथंही 1 मार्क विचारणार आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 3 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न विचारणार आहेत प्रकरण क्रमांक 3 साठी. प्रकरण क्रमांक 3 म्हणजे तिसरा जे प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, याच्यावर 3 मार्काचं टोटल विचारणार आहेत. अ मध्ये 2 मार्क आणि ब मध्ये 1 मार्क, असे एकूण आपल्याला 3 मार्क आहेत. तर पहिल्या प्रश्नावर पहिला प्रश्न ब जो आहे त्याच्यासाठी पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण 1 मार्क, प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 1 मार्क, चौथं प्रकरण विद्युत धारेचे परिणाम 1 मार्कासाठी, 7वं प्रकरण भिंगे व त्याचे प्रकार याच्यासाठी 1 मार्क आणि 9वं प्रकरण कार्बनिक संयुगे याच्यासाठी 1 प्रश्न. असे आपल्याला 5 प्रश्न विचारणार आहेत. हे कार्बनिक संयुगामध्ये रचना सूत्र ही विचारू शकतील 1 मार्कासाठी. तर 5 बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि हे जे 5ही प्रश्न आहेत ते वेगवेगळे प्रश्न असणार आहेत. म्हणजे एकंदरीत प्रश्न क्रमांक 1 हा जो आहे तो 5 अधिक 5 म्हणजे एकूण 10 मार्काला प्रश्न असणार आहे. एकदा काय परीक्षेचा पॅटर्न, पेपरचा पॅटर्न आपल्याला समजला की अभ्यास करणं अधिक सोपं जातं. तर प्रश्न क्रमांक 1 बघितला आपण. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 अ काय आहे, तर 4 मार्काला आहे. याच्यामध्ये शास्त्रीय कारणे विचारणार आहेत. 3 शास्त्रीय कारणे तुम्हाला विचारतील. 3 पैकी तुम्हाला सोडवायचे किती, 2 सोडवायचे आणि प्रत्येक शास्त्रीय कारणाला 2-2 मार्क, म्हणजे असे 4 मार्क असणार आहेत. त्यासाठी धडे प्रकरण कोणते आहेत ते पहा. भाग 1 मधले प्रकरण मूलद्रव्याचे वर्गीकरण, याच्यावर 2 मार्काचा प्रश्न विचारणार आहेत. चौथं विद्युत धारेचे परिणाम, याच्यावर 2 मार्काचा आणि कार्बनिक संयुगे याच्यावर 1 शास्त्रीय कारण विचारणार आहेत. म्हणजे असे 3 शास्त्रीय कारण विचारणार आहेत. दुसऱ्या प्रकरणावर 1, चौथ्या प्रकरणावर 1 आणि 9व्या प्रकरणावर 1. मूलद्रव्याची आवृत्ती वर्गीकरण, विद्युत धारेचे परिणाम आणि कार्बनिक संयुगे असे 3 प्रश्न विचारणार आहे. तर इथं आपल्याला पर्याय 1 चा खुला आहे. आपल्याला 1 मध्ये आपल्याला चॉईस साठी आहे, तर याच्यातले 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 ब कोणचा आहे ते पहा. प्रश्न क्रमांक 2 ब हा याच्यामध्ये 6 मार्क आहेत आपल्याला याच्यासाठी आणि याच्यासाठी आपल्याला किती
3 सोडवायचे. तर आपल्याला याच्यामध्ये किती सोडवायचे? तर 3. आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहेत, म्हणजे एकूण 6 मार्क असणार आहेत. आपल्याला याच्यामध्ये 5 मिळणार आहेत. तर चॉईस साठी आपल्याला 2 आहेत. बघा कोणत्या कोणत्या धड्यावर हे प्रश्न विचारणार आहेत. पहिला धडा गुरुत्वाकर्षण, याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न. 6वा धडा प्रकाशाचे अपवर्तन, याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न. 8वं प्रकरण धातू विज्ञान, याच्यावर 2 मार्काचं एक. 9वं प्रकरण कार्बनी संयुगे, याच्यावर 2 मार्काचं एक. आणि 10वं अवकाश मोहीम, याच्यावर पण आपल्याला 2 मार्काचा एक प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे इथं एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला सोडवायचे किती? तर आपल्याला फक्त किती? 3 सोडवायचे आहेत. 5 दिलेले आहेत, 5 पैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 5 अधिक 5 10 मार्काला आहे. प्रश्न क्रमांक 2 4 अधिक 6 असे 10 मार्काला आहे. म्हणजे हे दोन्ही प्रश्न आपल्याला 20 गुण देणार आहेत, पहिला आणि दुसरा. आता राहिले आपले 20 गुण. ह्या पेपर मधले किती गुण राहिले? 20 गुण. प्रश्न तिसरा बघू आपण, जे की सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न असणार आहेत. ह्या प्रश्न क्रमांक 3 पुढील पैकी कोणतेही 5 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे. तर किती मार्काला आहेत? 15 मार्काला आहेत. आणि प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असणार आहेत. आणि एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 5 त्रिक 15 मार्क इथं आपल्याला मिळणार आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्याला एकूण प्रश्न भाग 1 मध्ये एकूण प्रश्न किती असणार आहेत? 4 प्रश्न असणार आहेत. पहिला 10 मार्काचा, दुसरा 10 मार्काचा आणि तिसरा 15 मार्काचा असणार आहेत. यासाठी धडे कोणकोणते आहेत ते पाहू एकदा. यासाठी धडे आपल्याला आहेत पहा, की पहिला धडा 3 मार्काचा प्रश्न. दुसरा धडा मूलद्रव्याचे आवर्तीय वर्गीकरण, 3 मार्काचा प्रश्न येणार आहे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, याच्यावर 3 मार्काचा. चौथा विद्युत धारेचे परिणाम, याच्यावर 3 मार्क. प्रकाशाचे अपवर्तन, यावर 3 मार्क. धातू विज्ञान, यावर एक प्रश्न येणार आहे 3 मार्काचा. आणि धातू विज्ञान याच्यावर पुन्हा दुसरा प्रश्न येणार आहे 3 मार्काचा. आणि अवकाश मोहीम याच्यावर 3 मार्काचा. इथं आपल्याला 8वं प्रकरण बघा, की 2 प्रश्न येणार आहेत 3-3 मार्काचे. म्हणजे धातू विज्ञान ह्या प्रश्नासाठी धातू विज्ञान हे प्रकरण महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक 3 साठी. कारण याच्यातले 2 प्रश्न 3-3 मार्काचे विचारणार आहेत. आणि अवकाश मोहीम 10वं प्रकरण जे आहे त्याच्यावर पण एक प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे एकूण जे प्रश्न आहेत ते प्रश्न मध्ये हे धातू विज्ञान हा धडा महत्वाचा आहे. याच्यावर 2 प्रश्न विचारणार आहेत. 3 4 5 6 7 8 प्रश्न, एकूण 8 प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे आपल्याला 8 पैकी सोडवायचे किती? तर आपल्याला फक्त 5 सोडवायचे आहे. तर 3 ची आपल्याला चॉईस आहे इथं. आणि शेवटचा राहिलेला चौथा प्रश्न बघू आपण, की चौथा प्रश्न आहे, चौथा प्रश्न 5 मार्काला आहे. हे 5 मार्क. चौथा प्रश्न 5 मार्काला आहे. ह्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणते 2 प्रश्न विचारणार आहेत? कोणते कोणते 2 प्रश्न विचारणार आहेत ते बघा. उष्णता आणि उष्णतावर 5 मार्काचा एक प्रश्न आणि भिन्न व त्याचे प्रकार याच्यावर एक 5 मार्काचा प्रश्न विचारणार आहेत. पण हे दोन्ही पैकी फक्त आपल्याला काय करायचंय? एकच प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 जो आहे 4 मध्ये फक्त आपल्याला एक सोडवायचा आहे, की 2 देणार आहेत. 2 पैकी फक्त आपल्याला एक सोडवायचा. आणि किती मार्काला आहे? तर 5 मार्काला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप समजलं असेल. प्रश्नपत्रिका स्वरूपचं काय,
की प्रश्न पहिला किती मार्काला 10 मार्काला आहे, प्रश्न दुसरा किती मार्काला 10 मार्काला आहे, प्रश्न तिसरा किती मार्क 15 मार्क आणि प्रश्न चौथा किती मार्काला, तर प्रश्न चौथा 5 मार्काला. असे मिळून आपल्याला एकूण किती मार्क आहेत, तर एकूण 40 मार्क आहेत. म्हणजे पहिले दोन प्रश्न जर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवले तर आपले 20 मार्क कव्हर होणार आहेत. तिसरा प्रश्न 15 मार्कासाठी आहे आणि चौथा प्रश्न आपला 5 मार्कासाठी आहे. हे झालं विज्ञान भाग 1 मधलं. आता आपण विज्ञान भाग 2 मधलं पाहणार आहोत की कोणते धडे कोणत्या प्रकरणासाठी आहेत. याच्यामध्ये पॅटर्न तेच आहे. कोणचा, जे की विज्ञान भाग 1 मध्ये आपण राबवला किंवा पाहिला आहे, तोच पॅटर्न भाग 2 मध्ये आहे. की प्रकरण प्रश्न क्रमांक 1 साठी 5 आणि 5 असे 10 असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पण 4 आणि 6 असे 10 मार्क असणार आहेत आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये 15 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 याच्यासाठी 5 मार्क. म्हणजे भाग 1 आणि भाग 2 ह्या दोन्ही मध्येही सारखेच पॅटर्न असणार आहे. फक्त आता भाग 2 मधले कोणते प्रकरण आहेत ते आपण पाहू एकदा. पहिला प्रश्न बघा की 5 मार्काचाच आहे, बहुपर्यायी आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय आहे. इथं पण आपल्याला ह्या प्रश्नासाठी सगळ्यात महत्वाची सूचना कोणची आहे, तर पहिल्या प्रयत्न जे काही तुम्ही करणार आहेत, सोडवणार आहेत, तेच मूल्यांकनासाठी गृहीत धरल्या जाणार आहेत. दुसरा प्रयत्न तुमचा कोणत्याही परिस्थितीमध्ये मूल्यांकन त्याचं होणार नाही. त्याच्यामुळे सोडवते वेळेस काय करा की पहिल्याच प्रयत्नामध्ये अचूक उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तर कोणचे आहे ते बघा. पहिलं प्रकरण आनुवंशिकता व उत्क्रांती, याच्यावर 2 1 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन, याच्यावर 1 मार्काचा. प्रश्न क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने 1 मार्काचा आणि ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची, याच्यावर 1 मार्काचा. असे 5 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न विचारणार आहेत. याच्यामध्ये दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला पहिल्या धड्यामध्ये 2 प्रश्न विचारणार आहेत. पहिल्या धड्यावर 2 प्रश्न विचारणार आहेत. तर एकूण 5 बहुपर्यायी प्रश्न विचारणार आहेत. तर 5 ला 5 गुण मिळणार आहेत. फक्त लक्षात एवढं ठेवायचंय की पहिल्या प्रयत्नामध्ये लिहिलेल्या उत्तरालाच मूल्यांकन त्याचं होणार आहे. दुसऱ्या प्रयत्नात जर तुम्ही उत्तर लिहिलं तर त्याचं मूल्यांकन होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 1 मधलं बघू आपण. तर याच्यासाठी 5 मार्क आहेत आपल्याला ब साठी आणि त्यासाठी प्रकरण कोणते आहेत, याच्यामध्ये कोणकोणचे प्रश्न येणार आहेत, 5 वेगवेगळे 5 प्रकारचे 5 प्रश्न येणार आहेत. जोड्या लावा, सहसंबंध ओळखा, चूक किंवा बरोबर, वेगळा घटक, अशा प्रकारची 5 प्रश्न येणार आहेत. तर याच्यासाठी कोणकोणते प्रकरण आहेत ते पहा. पहिलं प्रकरण आनुवंशिकता व उत्क्रांती, याच्यावर 1 मार्काचा. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, याच्यावर 1 मार्काचा. पर्यावरणीय व्यवस्थापन, याच्यावर 1 मार्काचं. पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, याच्यावर 1 मार्काचं आणि सामाजिक आरोग्य, याच्यावर 1 मार्काचं. असे 5 प्रश्न विचारणार आहेत आणि हे 5ही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. म्हणजे एकूण पहिला प्रश्न जो आहे तो 10 मार्काचा आपल्याला आहे, हे लक्षात आलं असेल. पुढचा दुसरा प्रश्न पहा, शास्त्रीय कारण. याच्यामध्ये आपल्याला 3 शास्त्रीय कारण दिल्या जाणार आहेत. 3 पैकी आपल्याला लिहायचे किती, तर 2 आपल्याला लिहायचे आहेत. तर कोणते 2 आहेत,
ते पहा. धडे कोणकोणते येणार आहेत ते बघा एकदा. यासाठी आपल्याला धडा येणार आहे. दुसरा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याच्यावर 2 मार्काचा प्रश्न. हरित ऊर्जेच्या दिशेने याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न विचारला जाणार आहे. आणि प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर 1 शास्त्रीय कारण. असे 3 शास्त्रीय कारण विचारणार आहेत. दुसरं प्रकरण, 5वं प्रकरण आणि 6वं प्रकरण. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हरित ऊर्जेच्या दिशेने आणि प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर 2-2 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. तर हे प्रश्न क्रमांक 2 अ झालं. ब बघा, प्रश्न क्रमांक 2 ब इथं 6 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत आपल्याला आणि 3 प्रश्न लिहायचे. तर 5 प्रश्न विचारणार आहेत. प्रत्येक प्रश्न किती मार्काला आहे? तर प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. हे पहा, 4थं प्रकरण पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न. 6वं प्रकरण प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न. ओळख सूक्ष्म जीवशास्त्रांची याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न. पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याच्यावर 1 मार्काचा प्रश्न. आपत्ती व्यवस्थापन 2 मार्काचा प्रश्न. असे 5 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. तर हे 5 प्रश्न मध्ये 4थं, 6वं, 7वं, 8वं आणि 10वं असे प्रकरण विचारणार आहेत. तर याच्यासाठी आपल्याला 2 मार्काला 1 प्रश्न असे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 6 मार्क आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब ही 10 मार्काला आणि प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये पण अ आणि ब असे 2 प्रश्न आहेत. याच्यामध्ये मात्र 4 आणि 6 असे 10 मार्क. आणि इथं आपल्याला 5 अधिक 5 ह्या 5 रिकाम्या जागा आहेत. पण याच्यासाठी 8 एकच आहे की पहिल्या प्रयत्नात तुमचं उत्तर अचूक असलं पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 3 पहा की पुढील कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे 5 प्रश्न सोडवायचे. प्रत्येक प्रश्न किती मार्काला आहे? 3 मार्काला आहे आणि असे 15 मार्क. एकूण आपल्याला 8 प्रश्न दिल्या जाणार आहेत. ह्या प्रश्नामध्ये 8 दिल्या जाणार आहेत आणि 8 पैकी आपल्याला सोडवायचे किती? तर 5 सोडवायचे आहेत. त्यासाठी कोणकोणते प्रकरण आहेत ते पहा एकदा. तर त्यासाठी कोणते कोणते? पहिलं प्रकरण आनुवंशिकता व उत्क्रांती 3 मार्क. दुसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 ह्या 3 मार्काचा प्रश्न विचारणार आहेत. चौथा पर्यावरणीय व्यवस्थापन 3 मार्काचा प्रश्न. हरित ऊर्जेच्या दिशेने 3 मार्काचा प्रश्न. 5वं प्रकरण. प्रकरण क्रमांक 6वं प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर 3 मार्काचा प्रकरण क्रमांक 7वं ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची याच्यावर 3 मार्काचा. प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याच्यावर 3 मार्काचा विचारणार आहेत. आणि शेवटचं 10वं प्रकरण अवकाश मोहीम याच्यावर 3 मार्काचा एक विचारणार आहेत. तर इथं आपल्याला लक्षात आलं असेल की तिसरा एक प्रकरण सोडलेलं आहे आणि 9वं एक प्रकरण सोडलेलं आहे. तिसरं आणि 9वं ह्या दोन्ही याच्यावर आपल्याला विचारल्या जाणार नाहीत. फक्त हे 2 प्रकरण सोडले तर बाकी प्रत्येक प्रकरणावर 3-3 मार्काचा एक प्रश्न विचारलेला आहे. हे आपल्या लक्षात येईल आणि अतिशय महत्वाचा जास्त मार्क देणारा प्रश्न आहे. इथं जमलं तर आकृती सहज स्पष्टीकरण द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला अधिक चांगले मार्क मिळतील. पुढचा शेवटचा प्रश्न जे आहे तो आपल्याला पाहायचा आहे. इथं 5
गुण आहेत. तर चौथा प्रश्न आहे, सविस्तर उत्तर लिहायचे, एकच प्रश्न आहे आणि याच्यासाठी 5 गुण आपल्याला आहेत. तर त्याच्यासाठी कोणकोणते धडे आहेत ते पहा. 2 धडे म्हणजे तिकडे सुटले होते, जे की तिसऱ्या प्रश्नामध्ये नव्हते. तिसरा आणि 9वा हिच्यावर 5 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. ह्या 2 प्रश्नापैकी फक्त एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, जे की तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला हे प्रकरण आपल्याला पाहायला मिळालेले नव्हते. याच्यावर 3 मार्काचा प्रश्न नव्हता, तर डायरेक्ट त्याच्यामध्ये 5 मार्काचा प्रश्न आहे. तर ह्या 2 पैकी एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचंय. म्हणजे पहिल्या पॅटर्न प्रमाणेच आपल्याला इकडे पण आपल्याला काय की पाहायला मिळेल की गुण कसे कसे आहेत. प्रश्न क्रमांक 1 ला हे 5 अधिक 5 10 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 2 ला 4 अधिक 6 हे 4 म्हणजे शास्त्रीय कारणे द्या चा प्रश्न आहे. 3 ला 15 आणि 4 ला 5 असे एकूण 10 गुण आपल्याला एकूण 40 गुण विज्ञान भाग 1 साठी 40 आणि विज्ञान भाग 2 साठी 40 असे आपल्याला 80 गुण मिळणार आहेत. 40 अधिक 40. तुम्ही जर प्रश्नपत्रिका सविस्तर सोडवली तर आपल्याला याच्यातला एकही मार्क कुठे जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला चांगलं समजणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे